नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। पैलवान वसंतराव बेनकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी पैलवान वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यातील धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे नुकतेच करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी विविध राजकीय, सामाजिक, औद्योगिक, वकील, इंजिनियर क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील मुलींचा वयोगट ठेवण्यात आला होता। यामध्ये प्रथम पारितोषिक मावळ तालुक्यातील सनम शेख या मुलीला 65 ते 68 वजन गटात मानाची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। द्वितीय पारितोषिक हवेली तालुक्यातील पूजा बोंडवे या मुलीला चषक व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे यावेळी वसंत पुरस्कार 2024 हा पुण्यातील नामांकित तालमीतील सर्व वस्तादांना देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी दिवंगत वसंतराव बेनकर यांच्या पत्नी वैजयंती वसंत बेनकर, त्यांच्या मुली दुर्गा बोरावके, सारिका डोके, गौरी पिंगळे, जावई महेंद्र डोके, कपिल बोरावके, अक्षय पिंगळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले। या स्पर्धेमध्ये वस्ताद सुभाष पोकळे व संदीप वांजळे यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी हरिभक्त पंडित कृष्ण महाराज कमानकर यांचे कीर्तन पारितोषिक वितरण समारंभानंतर आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये जवळपास 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमास कुस्तीप्रेमी, क्रीडा रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलासवासी वसंतराव बेनकर यांच्या तृतीय स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या मुलींनी या ठिकाणी महिला कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अशा या महिला कुस्तीच्या स्पर्धेमध्ये खरं तर या भागातील सर्व मुलींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला। त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा प्रकारचं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होतं। त्याचप्रमाणे रोख रक्कम सुद्धा या ठिकाणी विजेत्या असणाऱ्या कुस्तीमध्ये विजेत्या होणाऱ्या मुलींसाठी सुद्धा त्या ठिकाणी हे पारितोषिक ठेवलेलं होतं। आपण पाहतो की या ठिकाणी खरं तर मुलांपेक्षा मुली अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कुस्तीमध्ये या ठिकाणी कुस्ती खेळत होत्या। एक प्रकारे त्यांच्या अंगामध्ये असणारी चपळाई, त्याचप्रमाणे धारिष्ट, एकमेकावर करणारी चढाई असेल, हे या ठिकाणी मुलींकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं। आणि खरं तर त्यांच्या कलागुणांना, त्यांच्याच कुस्ती स्पर्धेला कशा प्रकारे भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद देता येईल। आणि ज्या मुलींनी म्हणजे या ठिकाणी कैलासवासी वसंतराव बेनकर यांनी, कैलासवासी वसंतराव बेनकर हे सुद्धा पैलवान होते आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मुलींनी सुद्धा ही कुस्तीची परंपरा ही जोपासली पाहिजे। पण त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी आपण पाहतो की या ठिकाणी महिलांच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं। मी बोलता या ठिकाणी बोलत होतो आणि आमच्या या ठिकाणी बाळासाहेब आहेत, त्याचप्रमाणे गंगाधरजी बडवळे आहे, मी बोलत होतो की बाबा या ठिकाणी जर 3 मुलं असतील तर या ठिकाणी अशा महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी दिसलं नसतं। परंतु या मुली होत्या, वडिलांची असणारी इच्छा असेल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार गेली 3 वर्ष मी या ठिकाणी पाहत आहे की मुलींचं या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो। मी कैलासवासी वसंतराव बेनकर यांच्या 3ही मुलींना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या वडिलांची असणारी कुस्तीची परंपरा, कुस्तीवर त्यांचं असणारं प्रेम हे जोपासण्याचं काम खरं तर तुम्ही या ठिकाणी या 3ही मुली करत आहे। त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ज्या विजेत्या झालेल्या सर्वच मुलींना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सारिका वसंत बेनकर डोके, धायरी गाव बेनकर वस्ती इथे शेतकरी कुटुंबामध्ये पैलवान कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर यांच्या पोटी जन्म घेतला आहे। ओके। कसं वाटतं आज काय आज आम्ही वडील गेलेले 3 वर्ष झालेले आहेत। आम्ही सातत्याने हा उपक्रम राबवत आहे
आज आम्ही जिल्हास्तरीय प्लस तालुकास्तरीय अशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि प्रथम येणाऱ्या विजेत्यास मानाची गदा आम्ही आयोजित केली होती आणि त्या दृष्टीने आज या मुलीला तो मान मिळाला आहे याबद्दल इथे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला खूप कौतुक वाटतं. आज हिच्या घरच्यांना जे कौतुक वाटत असेल ते अगदी म्हणजे आमच्या घरच्यांना जेवढं वाटेल एवढंच असणार आहे आणि आज हिने हा मान पटकावला याबद्दल या विजेतीचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. महाराष्ट्रामध्ये नक्कीच ही महाराष्ट्र केसरी म्हणून यावी असंही मी हिला खूप खूप म्हणजे पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. किती संघ झाले होते, किती संघ आले होते याच्यामध्ये, किती संघ आले होते महिला? ॲक्च्युली याच्यामध्ये 85 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 150 लोकांचा सहभाग होता. त्यातले 85 खेळाडू खेळले प्रत्यक्षात. बाकीच्यांना परीक्षेमुळे सहभागी होता आलं नाही आजचा पेपर असल्यामुळं. त्या खेळाडूंसाठी निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी सुट्टीचा दिवस आयोजित करू जेणेकरून खेळाडूंची इच्छा असतानाही परीक्षेमुळे त्यांना खेळता आलेलं नाहीये याचा विचार आम्ही पुढच्या वर्षी नक्की करू. सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारच्या कुस्त्यांचं आयोजन केले जाईल. धन्यवाद. सनम समीर शेख, शिरगाव येथे साईबाबा कुस्ती संकुल तिथं सराव करते आणि आमचे कोच आहे नागेश राक्षे थांबलेत. कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं आहे. हिचा जे पण आहे क्रेडिट वगैरे मी सगळं माझं जे कोच आहे त्यांना दे. मी शिरगाव इथं आहे, शिरगाव प्रतिष्ठित इथं राहते. आपला परिचय आणि कसं वाटतं? नमस्कार, मी गौरी पिंगळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष आणि कैलासवासी वसंतराव सयाजी बेनकर ट्रस्टची मी सचिव आहे. आम्ही गेले 3 वर्ष माझे कैलासवासी पैलवान वडील वसंतराव सयाजी बेनकर हे खूप मोठे पैलवान होते. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही गेल्या वर्षी तालुकास्तरीय आणि यावर्षी जिल्हास्तरीय कुस्तीचे नियोजन केले होते. यावर्षी देखील या कुस्तीला अतिशय असा उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. आज या ठिकाणी सलीम शेख ही मावळची विद्यार्थिनी स्पर्धक या ठिकाणी मानाची गदा हिला मिळालेली आहे. मला खूप कौतुक तिचं मी करेल आणि मी आवर्जून सांगेल की आमच्या वडिलांच्या आम्ही 3 मुली आहोत आणि माझ्या वडिलांची खूप खूप इच्छा होती की महाराष्ट्र केसरी माझी एक तरी मुलगी व्हावी, परंतु ते असेपर्यंत ते शक्य झालं नाही कारण ते गेल्यानंतरनं पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही प्रतीक्षा बागडी झाली. कदाचित ते जर असते तर त्यांच्या नातींना देखील त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं असतं, परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना एक प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी या कुस्तीचे आयोजन करतो. धन्यवाद.